या बाबाचा व्हिडिओ तुफान व्हायरल झालेला आहे। पंख्याची धूळ लावून आशीर्वाद देणाऱ्या या बाबाच्या व्हिडिओची आम्ही पडताळणी केली आणि त्यावेळेस या भोंदूचा पर्दाफाश झाला। पाहूयात हा एक रिपोर्ट। हाताने पंखा थांबवणाऱ्या लड्डू बाबाचा चमत्कार। पंखा थांबवून लड्डू बाबाचा भक्तांना आशीर्वाद। व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? हा आहे लड्डू मुत्या बाबा। स्वतःला हा बाबा समजतो। याचे भक्त या बाबाला खुर्चीवर उचलून घेतात आणि हा बाबा हाताने पंखा थांबवतो आणि पंख्याची धूळ भक्तांच्या डोक्याला लावून आशीर्वाद देतो। हा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय। या बाबाचे इतके भक्त वाढलेत की सोशल मीडियावरही रील्स बनवणाऱ्यांनी धुमाकूळ घातलाय। हा लड्डू मुत्या बाबा कर्नाटकातल्या बागलकोट जिल्ह्यातला आहे। मात्र हा बाबा वादात सापडलाय। या बाबाचा पर्दाफाश करण्यात आलाय। तुम्ही व्हायरल व्हिडिओ आणि हे कसं शक्य आहे ते पाहिलं तर तुम्हीही यावर विश्वास ठेवणार नाही। दोन्ही विंडोमध्ये वेगवेगळे व्हिडिओ आहेत। एका व्हिडिओत लड्डू मुत्या बाबा आहे तर दुसऱ्या व्हिडिओत डॉक्टर पुनीत कुमार दिसतायत। लड्डू मुत्या बाबाचा पर्दाफाश करणारा हा व्हिडिओ आहे। बाबा जो चमत्कार दाखवतो हा चमत्कार नाही, हे विज्ञानानं शक्य झालंय। तो यहाँ से ये थोड़ा सा मुश्किल लग रहा है और अगर मैं यहाँ से इस बनानों को काटना चाहूँ जो उसका एंड पॉइंट है तो आप देख रहे हो इसके चींथड़े उड़ गए हैं। पाहिलं? मात्र हा लड्डू मुत्या बाबा लोकांना चमत्कार दाखवण्याच्या नावाखाली फसवणूक करत होता। अंधश्रद्धा निर्मूलन समितीने तर थेट चमत्कार करून दाखवणाऱ्या भोंदू बाबाला आव्हान दिलंय। चमत्कार सिद्ध केल्यास 21 लाखांचं बक्षीस अनिसनं जाहीर केलंय। अशा ह्या बाबाबुवांना आपण 21 लाखाचं आव्हान दिले। चमत्कार दाखवा आणि 21 लाख रुपये घेऊन जावा। पण अजूनपर्यंत असे बाबा कोणी पुढे येत नाही की आपण माणसाने लक्षात घ्यायला पाहिजे विज्ञानाने प्रगत झालेल्या सृष्टीचा वापर करण्यापेक्षा दृष्टीचा वापर करणं फार गरजेचं आहे। पण तो दृष्टीचा वापर केला जात नाही म्हणून अनेक लोकांची अशी अंधश्रद्धेतून फसवणूक होते। त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया। लड्डू मुत्या बाबाचा चमत्कार नाही, हे विज्ञानानं शक्य झालंय। पंखा थांबवण्यामागे विज्ञानाचा आधार आहे। लड्डू मुत्या बाबानं चमत्कार म्हणून भक्तांना मोहात पाडलं, फसवणूक करून आर्थिक फायदा घेतला। त्यामुळं असे व्हिडिओ पाहून अशा भोंदू बाबांवर विश्वास ठेवू नका। चालता पंखा थांबवण्याची ही टेक्निक आहे। असं असलं तरी तुम्ही असा प्रयोग करू नका, कारण त्यामुळं हाताला इजाही होऊ शकते। हात चलाकी करून लोकांना लुबाडण्याचा हा धंदा आहे। त्यामुळं अंधश्रद्धेच्या आहारी जाऊ नका। असे बाबा लोकांना भूलथापा देऊन गंडा घालतात। आमच्या पडताळणीत हा बाबा भोंदू असून लोकांना गंडा घालत असल्याचं समोर आलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।